तिसरी आघाडी बद्दल ह्या शहरातील जे राजकारण आहे, आज आपण पाहिलं असेल की काही पक्षाचे इंटरव्ह्यू होत आहेत, काही ठिकाणी फॉर्म वाटले जात आहेत आणि गेली कित्येक दिवसापासून पक्षामध्ये जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, या सर्व प्रक्रियेपासून दूर आहेत. त्यांना त्या ठिकाणी फॉर्म दिल्या गेलेले नाही आहेत, त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म स्वीकारले गेलेले नाही आहे आणि त्यांना एक प्रकारचं या पूर्ण प्रक्रियेमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. आणि मधल्या काळामध्ये काही विधानसभेच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. काही लोकांनी राजीनामे दिले होते आणि त्याचं कारण सुद्धा होतं की त्या लोकांचं म्हणणं होतं की बा योग्य उमेदवार दिला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाची जी या ठिकाणची विधानसभेची जी सीट गेलेली आहे त्याला कारणीभूत स्थानिक नेतृत्व आहे. जो दोष आम्हाला देण्यात येतो, परंतु हा दोष पूर्ण त्यांचा आहे. अशा पद्धतीनं आज सुद्धा महानगरपालिकेमध्ये हाच विषय पुन्हा पुन्हा येत आहे. त्यासाठी आम्ही एक पर्याय म्हणून एक नागरिकांचे कामं करणारे जे जनसेवक आहेत, जे जनतेमध्ये राहणारे समाजसेवक आहेत आणि एक सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि जनतेमध्ये पोहोचणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देऊन या शहराचा दशा आणि दिशा बदलण्याचं कार्य या जनसंवादामधून होणार आहे आणि लवकरच पुढची जी दिशा आहे या येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत.